श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला दर्श अमावस्या कधी आहे हे थोडक्यात सांगणार आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी काय करायचं आहे, आजारी व्यक्तींवरून आपल्याला नारळ कसा उतरायचा आहे आणि आपल्या वाहनावरून म्हणजे वाहनाच्या संरक्षणासाठी आपल्याला नारळाचा कोणता असा प्रभावी उपाय करायचा आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हिरण्य दान कसे करायचे आहे याबद्दलही तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. दर्श अमावस्या ही 5 जुलैला सकाळी 4:58 सुरू होणार आहे आणि अमावस्या समाप्ती ही 6 जुलैला शनिवारी पहाटे 4:27 समाप्ती होणार आहे. तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, घराचा उंबरठा हळदीने आपल्याला सारून घ्यायचा आहे. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यायचे आहे. सर्व यंत्र म्हणजे घरामध्ये जे श्री यंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्र यंत्र जे काही यंत्र आहेत त्या यंत्राला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. वाहने आणि घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून आपल्याला फेकून द्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही विशेष अशा सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात आपल्याला पिवळी किंवा पांढरी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकायचं आहे. असे केल्याने वाईट शक्ती, करणी, भाणामती व इतर ज्या काही बाधा आहेत त्यापासून आपलं संरक्षण होते. त्याशिवाय अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ आणि खडीसाखर ठेवून आपल्याला मान सन्मान करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून आपल्याला घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा आहे. आपल्याला वाहनाचं जे संरक्षण आहे त्या वाहनाच्या संरक्षणासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरती नारळाचा उतारा करायचा आहे. नारळ घ्यायचा आहे आणि नारळ 7 वेळा उतरायचा आहे. नारळ उतरताना आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. उतारा करताना वाहन हे जागेवरच चालू ठेवायचं आहे. त्यानंतर नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आणि पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागाने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवायचे आहे. वाहनास केसारी बांधायचे आहे. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा आपल्याला बांधायचा आहे. अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावरती आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. जसं श्री स्वामी समर्थ मंत्र हा 1 माळ आपल्याला जप करायचा आहे. श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा, अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. त्याच प्रकारे गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसह बांधावे आणि जर आपण अगोदरच बांधलं असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. तर बघा, जे गोरक्ष चिंच आहे, असोला नारळ आहे किंवा कोहळे आहेत हे आपल्याला जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात आपल्याला मिळणार आहे.
असोला नारळ किंवा कोहळा हा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्या पुढच्या शनिवारी आपल्याला पुन्हा नवीन कोहळा आपल्याला बांधायचा आहे. असोला नारळ आणून लावायचा आहे व ही सेवा आपल्याला नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच करायची आहे. आपल्याला ही सेवा सकाळी करायची नाही आहे. हिरण्यदान. बघा आता हिरण्यदान म्हणजे काय, तर बघा हिरण्यदान ही अशीच व्यक्ती करू शकते की ज्यांना वडील नाही आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशर पेढे आणि 11 रुपये दक्षिणा, ह्या ज्या 3 वस्तू आहेत आपल्याला त्या ब्राह्मणाला द्यायच्या आहेत. 3च वस्तू आहेत, जानवे जोड, 1.25 पावशर पेढे, 11 रुपये दक्षिणा. या 3 वस्तू आपल्याला ब्राह्मणास दान द्यायच्या आहेत. ह्यालाच हिरण्यदान असं म्हणतात. आणि ही सेवा फक्त ज्यांचे वडील नाही आहेत तेच व्यक्ती करू शकते. प्रसादात जर तुम्हाला पेढा परत केल्यास तुम्हाला तो पेढा खायचा नाही आहे. घरात शांतता राहण्यासाठी बघा एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे. घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे आणि तो नारळाची जी शेंडी आहे ती तुम्हाला देवाकडे करायची आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक असे 7 कपूर तुम्हाला जाळायचे आहे. भीमसेनी कापूर तुम्ही घेतलात तर अतिउत्तम. कपूर जाळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करायचा आहे. दर पौर्णिमा किंवा अमावस्येला तुम्हाला नारळ हा बदलून घ्यायचा आहे. जुना नारळाचा प्रसाद खायचा आहे किंवा नारळ खराब निघाल्यास तुम्हाला विसर्जन करायचे आहे. बघा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला बाहेरचं अन्न, परान्न तुम्हाला खायचं नाही आहे. असं म्हणतात की जे तुम्ही महिनाभर जे काही तुम्ही पुण्य केलं असेल ते सगळं तुमचं पुण्य हे निष्काम होतं. तर त्यामुळे शक्यतो तुम्ही अमावस्येच्या दिवशी बाहेरचं परान्न खाऊ नका. अशा प्रकारच्या अमावस्येच्या दिवशी काही सेवा आहेत, या सेवा तुम्हाला जमल्यास नक्की करा. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.